मग उदाहरणार्थ अमक्या गावचा बहिरा तमक्या गावला चालला आणि तिकडला दोघांची भेट झाली मध्ये, तर तिकडला बहिरा याला विचारतो राम राम कुठं चालले, कीर्तनाला चालले का, ते जोरात बोलत असतो. मग ज्यानं रताळे दिले होते तो त्याला विचारतो लेकरं बाळ कसं काय आहेत, हे म्हणला रात्री शिजून खाल्ले. कीर्तनामध्ये एखाद्या अभंगावरती आपण विश्लेषण करत असताना समाजाच्या गळी कशी उतरेल आपण सांगितलेला अर्थ, आणि त्यासाठी मग विनोदाची एक नियुक्ती करावी लागते. उदाहरणार्थ आता कीर्तनामध्ये आम्ही सांगत असतो दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन, किंवा भगवान परमात्म्याने तुम्हाला सुंदर इंद्रिय दिलेत, डोळे पाहण्यासाठी दिले. जर देवानं डोळे दिले नसते तर तुम्हाला जगत दिसलं नसतं, कान दिले नसते तर तुम्हाला नामस्मरण म्हणा भजन म्हणा तुम्हाला ऐकू आलं नसतं. याच्यासाठी मग हे लोकांना कसं समजेल किंवा लोकांना कसं आवडेल याच्यासाठी सांगण्यासाठी मी कीर्तनामध्ये दृष्टांत सांगत असतो की एक बहिरा माणूस आणि समजा ह्या गावचा एक बहिरा आणि दुसऱ्या गावचा एक बहिरा, दोघांचं दोस्ताना झाला, मैत्रीपणे झाला. आणि मग कारण त्याचं शास्त्र असं आहे की समानशिले वैष्णव सख्यम, समानशिलाचे माणसं यांचा दोस्ताना होत असतो. मग उदाहरणार्थ अमक्या गावचा बहिरा तमक्या गावला चालला आणि तिकडला दोघांची भेट झाली मध्ये, तर तिकडला बहिरा याला विचारतो राम राम कुठं चालले, कीर्तनाला चालले का, ते जोरात बोलत असतो. कारण त्याला असं वाटतं मला ऐकू येत नाही म्हणजे लोकांना ऐकू येत नाही काही. मग तो म्हणतो कीर्तनाला नाही, हे म्हणतो कीर्तनाला नाही, मग कुठं चालले, इथं चाललो कीर्तनाला. म्हणजे तोही कीर्तनच म्हणतो हाही कीर्तन म्हणतो, हे कान नसल्यामुळे परिणाम आहे. आणि मग पुढे हे बहिर यांचा दोस्ताना झाला, मग हे शेतातले वानोळे देऊ लागले. मग वानोळे म्हणजे आपल्या शेतातलं त्यांना मित्राला देणं, त्याच्या शेतातलं आपल्याला आणणं. तर एका बहिरानं काय केलं, त्याच्या शेतातले रताळं आणली, एकादशी होती. एकादशी दिवशी त्यानं ते रताळं घेतले आणि आपल्या मित्राला नेऊन दिली, एकादशी आज यार फराळाचं करावं. आणि त्यानं काय ते असं पाहिलं परंतु त्याच्या ऐकू नाही आलं, परंतु इशाऱ्याने त्यानं ओळखलं आपल्याला खा म्हणतं. मग त्यानं एकादशीच्या दिवशी ते शिजवले रताळं, पद्धतशीर खाल्ले, फराळाचं केलं. दोघांनी एकादशीचं भजन केलं मंदिरात आणि द्वादशी सोडण्यासाठी आले. ज्यानं रताळे दिले होते ते आणि ज्यानं रताळे खाल्ले होते ते, असे दोन्ही रताळे जेवण्यासाठी आले. असं ती माझी एक पद्धती सांगण्याची विनोद. आणि मग ते जेवण्यासाठी आले. मग ज्यानं रताळे दिले होते तो त्याला विचारतो लेकरं बाळ कसं काय आहेत, हे म्हणला रात्री शिजून खाल्ले. त्यानं विचारलं रताळ्याविषयी, हे सांगतो लेकरा बाळाविषयी. हे कशामुळं झालं तर तुम्हाला कान हे इंद्रिय तुमचे कमी झाल्यामुळं. तर भगवान परमात्म्याचे आपल्यावरती उपकार आहेत की त्यांनी सुंदर असे कानं आपल्याला दिले की जेणेकरून नामस्मरण ऐकता येईल, डोळे दिले, सुंदर जगत आपल्याला पाहायला मिळतील. हे लोकांना लक्षात कसं यावं याच्यासाठी विनोदाच्या जालरीतून सांगितलं की लोकांच्या ताबडतोब लक्षात येतं किंवा खरं आहे. या विनोदातून लोक हसतात परंतु त्यात अंतर्मुख होऊन विचार करतात की महाराजांनी जे विनोदातून सांगितलं ते अत्यंत गोड सांगितलं आणि ते सिद्धांत लोकांच्या गळी उतरतो.